रामकृष्ण हरी नवमावली. आज आपल्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सुरू आहे. या पारायणाचं महत्व म्हणजे आपलं त्याच्यात ज्ञान घेता आलं पाहिजे. कौरव-पांडवांचं युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी अशी परिस्थिती होते की सर्व सैन्य एकत्र येतात आणि अर्जुन म्हणतो की मला माझ्याबरोबर कोण कोण लढायला तयार आहे त्याला मला बघायचं आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करतो. अर्जुन पाहतो तर आपल्या पितामह आजोबा आपल्या युद्धाला तयार आहेत. गुरु द्रोणाचार्य म्हणजे अनेक मान्यवर तिथे अर्जुनावर लढायला तयार आहेत. आणि अर्जुन त्यांच्याकडे बघितलं तर बोलतो मी यांच्याशी लढून यांना मारून मला काय मिळणार आहे माहीत, त्याच्यापेक्षा मी जीव द्यायला बरा पडेल. मी सोडून देतो. श्रीकृष्णाला त्यांनी सांगितलं की मला बाबा यांच्याशी काही लढत नाही, मला लढण्याची हिंमतच नाही. आणि अशा प्रकारे त्याच्या हातातून धनुष्यबाण पडला. आणि मग तो कृष्णाला सांगितला मी उगाच मला दोष लागले असं काय केलं तर ते श्रीकृष्ण काही बोलणार, अगदी गप्प राहिले, मौन राहिले. मौनाचं खूप महत्त्व आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा ह्याचा अर्थ आपला काय घेता येईल, बोध घेता येईल की कुठली जर समस्या असेल तर आपल्या मित्राबरोबर आपण त्याच्यात डिस्कस केलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि तो मित्र पण ऐकून घेणारा पाहिजे, समजून घेतला पाहिजे, जाणून घेणारा पाहिजे. गीतेतल्या पहिल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं महत्त्व हाच आहे की श्रीकृष्ण जो जाणकार आहे, देव आहे, तो मौन राहतो, ऐकतो नुसता, म्हणजे श्रवण करतो. श्रवणाचं खूप महत्त्व आहे. आणि श्रवण आपण आपल्या मनातले जे आहे ते परमेश्वराजवळ किंवा आपल्या मित्राजवळ बोललं पाहिजे. आणि मन मोकळं झाल्यानंतर मग त्याच्यातून मार्ग निघू शकतो. हेच पहिल्या अध्यायाचं सार मला वाटतं. ज्ञानेश्वर माऊली. धन्यवाद.